चला तर आपण चेक करूया, काही प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत तर ते आपण घेऊया। बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती। आता ह्याच्यामधले काही जणांनी मला जन्मतारीख दिलेली नाहीये, नाव दिलेलं नाहीये, प्लस त्यांच्या पार्टनरचं नाव आणि पार्टनरची जन्मतारीख। त्याच्यामध्ये निधी बोरे, तुम्हाला मी मेसेज पण काल आणि आज पण केला होता। तुम्हाला मी सांगितलं होतं तुमचं नाव निधी बोरेच असेल तर ठीक आहे, काय हरकत नाहीये, पण एक दिला असतं तुम्ही तर बरं झालं असतं। निधी बोरे तुमच्यासाठी मी मेसेज सांगते। तुमची जन्मतारीख दिलेत, पण तुम्हाला पार्टनरविषयी जी चेकिंग करायची होती तुमच्या पार्टनरची, तर त्यांचं पण मला इथं नाव लागणार आहे। त्याच्याशिवाय एनर्जीज कनेक्ट होणार नाहीत आणि तुम्हाला परफेक्ट आन्सर नाही मिळणार। ओके, आता हा मेसेज मी व्हिडिओ थ्रू देते। ज्या वेळेला माझा हा व्हिडिओ मिळेल ना, प्लीज लगेच तुमच्या पार्टनरचं नाव आणि त्यांची जन्मतारीख प्लस तुमचं नाव कोणतं आहे ते पण मला व्यवस्थित द्या। जन्मतारीख आहे तरी पण ज्या वेळेला माझा व्हिडिओ तुम्हाला मिळेल ना, त्यावेळेला जन्मतारीख पण तुमची द्या प्लस तुमच्या पार्टनरची। ज्या वेळेला नेहमी मी सांगते तुम्हाला, कधी पार्टनर चेकिंगचे जेव्हा म्हणजे चेकिंग असते ज्या वेळेला पार्टनरची प्लस तुमची, ओके, जरी पार्टनरची करायची असली तर तुमचं नाव, जन्मतारीख आणि तुमच्या पार्टनरची करायची असली तर जन्मतारीख आणि नाव हे खूप इम्पॉर्टंट आहे, ते तुम्हाला द्यायलाच लागतं, एनर्जीज कनेक्ट होत नाहीत। ओके, हा मेसेज आता मी निधी तुम्हाला मी दिलाय, कारण खूप वेळेला मी तुम्हाला ट्राय केलं, काल पण आज पण मेसेज मी टाकलाय, तुम्ही मेसेज पण चेक केलेला नाही वाटतं, बघितलं नाहीये, तर प्लीज जरा चेक करा। मी काय ना रिप्लाय वगैरे पण देत असते, तर चेक करा। जेवढ्या जणांना होईल तेवढ्या सगळ्यांना मी रिप्लाय देते, तुमचे मेसेज वाचते। ओके, तर आता ज्यांचे प्रश्न आलेत ना त्यांचे घेऊया, जेवढं होईल तेवढं प्लीज। आता मी शॉर्टमध्ये घेते, जितकं होईल तेवढे येस नो मध्ये देण्याचा थोडासा प्रयत्न करते। ओके, कारण काय होतं लॉंगमध्ये मग व्हिडिओ जास्त जातात ना, प्रॉब्लेम काय नाहीये लॉंगमध्ये व्हिडिओ, पण तेवढे तुम्ही बघितले पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे बाकीचे बघणारे सगळ्यांना एवढं हे नसतंय ना, तर त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं शॉर्टमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करते। ओके, पहिलं तर अस्मिताचा आपण प्रश्न घेऊया। जन्मतारीख 18/6/1986। ओके, अस्मिताची जन्मतारीख 18/6/1986। परीक्षेची जॉब, गव्हर्नमेंट जॉब लागेल का? अस्मिता 18 तारीख जन्मतारीख। अस्मिता तुम्ही जॉबसाठी, गव्हर्नमेंट जॉबसाठी तुम्ही विचारलं होतं, बघूया तुमच्यासाठी काय येतंय। ओके, गव्हर्नमेंट जॉबसाठी तुम्ही मला विचारलं होतं। अस्मिताची जन्मतारीख 18/6/1986। अस्मिताला गव्हर्नमेंट जॉब लागेल का? अस्मिताला गव्हर्नमेंट जॉब लागेल का? अस्मिताला गव्हर्नमेंट जॉब लागेल का? जॉबची काय ते सांगा। एक कार्ड घेऊया, मी तुम्हाला सांगते मग। येस अस्मिता, 100% तुम्हाला लागणार गव्हर्नमेंट जॉब। ओके, गव्हर्नमेंट जॉबसाठी तुम्ही मला विचारलं होतं अस्मिता, तर NPSCची परीक्षा ना तुम्ही दिल्या वाटतं, तर त्याच्यासाठी तुम्ही गव्हर्नमेंट जॉब जर शोधत असाल किंवा तुम्ही अप्लाय वगैरे केलेलं असेल तर डेफिनेटली दोन्ही येसमध्ये उत्तर आले तुमचे। ओके, म्हणजे तुम्हाला मिळणार आणि तुम्ही प्रयत्न करा त्या दिशेने, कारण तुमच्यासाठी खूप छान आलेत कार्ड। असंच आपण असं अस्मिताचं घेतलं, असंच पटापट आपण प्रश्न घेऊया। ओके, हर्षा शिंदे, पार्टनर फिलिंग चेकिंग करायचे। हर्षाच काय, अगदी कोणी पण असू दे, तुमच्या पार्टनरचे ज्यावेळेला तुम्ही नाव द्याल आणि ज्यावेळेला पर्सनल प्रश्न तुम्ही विचाराल, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा की तुमचे प्रश्न बाहेर जात नाही। मी ज्यावेळेला फ्री सेशन घेते किंवा आधीमध्ये जरी फ्री सेशनचं जरी मी घेत असेल, ऍक्च्युअली मी फ्री सेशन महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून घेते, पण तुमचे प्रश्न येतात त्या थ्रू मला घ्यावंच लागतं, कारण तुमचे प्रश्न माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, काहीकांसाठी खूप इम्पॉर्टंट असतं, त्यामुळे मला घ्यावं लागतं। तुमचे प्रश्न बाहेर जाणार नाहीत, त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, तुमच्या आणि माझ्यामध्येच तो प्रश्न राहतो। फक्त मला नाव तुमचं अनाउन्स इथं करावं लागतं, कारण तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे किंवा काय व्यवस्थित तुम्हाला समजावं ह्याच्यासाठी मला नाव अनाउन्स करायला लागतं। बाकी तुमच्या पार्टनरची नाव किंवा दुसरं काय पर्सनल तुमचा प्रश्न आहे तुमचा बाहेर जाणार नाही, ही गॅरंटी करा। ओके, आता चला आपण हर्षा शिंदे, हां हर्षा, तुम्ही पण मला प्रश्न विचारला तर तुमच्यासाठी पण आपण चेक करूया। सगळे माझे व्हिडिओ लॉंगमध्ये असू देत, शॉर्टमध्ये असू देत, सगळे व्हिडिओ बघा आणि मला रिप्लाय करत जा तुम्ही। मला छान वाटतं तुम्ही मेसेज वगैरे करता त्याबद्दल, आणि मी होता वेळी एवढं सगळ्यांना रिप्लाय करत असते। ओके,
थँक्यू ज्यांनी सबस्क्राईब चॅनलला केलेलं आहे आणि ज्यांनी नाही केलेलं त्यांनी करा, नक्की करा. आणि जेवढं होईल तेवढं आपल्या चॅनल हे करा, जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्लीज प्रयत्न करा. ओके, म्हणजे शेअर करा जेवढं होईल ते, कारण चांगले मेसेज त्यांच्या थ्रू पण त्यांच्याकडे पण पोहोचतील. ओके, चला तर आपण हर्षाचा प्रश्न घेऊया. पार्टनर चेकिंग आहे तिची पण. ज्यावेळेला तुम्ही प्रश्न विचारता तर त्यावेळेला आम्हाला पण आमच्याकडून एक प्रश्न घ्यावा लागतो. तोच प्रश्न असतो पण विचारण्याची पद्धत अफर्मेशन वेगळे असतात आमचे. ओके, कारण कधी कधी कार्ड कसे येतात त्या थ्रू आम्हाला थोडंसं प्रश्न करावा लागतो. हर्षा सगळे एस मध्ये कार्ड आलेत. ओके, आणि टेन्स राहू नका, खुश राहा. ओके, छान राहा, हॅप्पी राहा. सगळे कार्ड खूप छान आलेत आणि इथं पण तुम्ही अट्रॅक्ट आहात असं दाखवते तुमच्या पार्टनरकडे. ओके, राईट. सगळे कार्ड हर्षा शिंदे तुमच्यासाठी मेसेज आहे. सगळे कार्ड तुमच्यासाठी येस मध्ये आलेत. ओके, अपेक्षाचा पण प्रश्न आहे. अपेक्षाचा पण आपण प्रश्न घेऊया. अपेक्षा तुमचा प्रश्न घेतोय, बघूया तुमच्यासाठी आन्सर काय येते. ओके, कधी कधी प्रश्न काय म्हणतो, प्रश्न वेगळा असतो, त्याच्या थ्रू जरा कार्ड पडतात. ओके, येस. अपेक्षा तुम्ही जे तुमच्या फ्रेंडबद्दल मला विचारलं होतं तर कॉन्टॅक्ट तर येस दिसतोय तुमचा. ओके, कॉन्टॅक्ट तुमचा होणार आहे, काय हरकत नाही, आणि होणार तुमचा, डेफिनेटली होणार आहे. आणि थोडासा काहीतरी गैरसमज झालाय मला असं वाटतंय. ओके, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग दोघांमध्ये झालेलं आहे, काहीतरी गैरसमज झालाय, त्याच्यामुळे थोडंसं हे नातं प्रॉब्लेममध्ये आलेलं असेल असं मला वाटतंय. बाकी तर ते तुमच्या रिलेशन म्हणजे फ्रेंड्स, ॲज अ फ्रेंड्स आहात तुम्ही, तर ते रिलेशन चांगल्या ह्याच्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे. ओके, म्हणजे एक नवीन सुरुवात तुमच्या रिलेशनमध्ये डेफिनेटली मला नक्कीच दिसते. ओके, तर हे आत्ताचे तुमच्या सगळ्यांचे मी सांगितलेले आहेत अपेक्षा. तुमचं आणि तुमच्या फ्रेंडचं मला वाटतं की हो फ्रेंडशिप होणार आहे आणि ते तुम्हाला कॉन्टॅक्ट पण करतील, लवकरात लवकर करतील. तुम्ही मला टाइम पिरियड विचारला होतात ना, 1 मिनिट, टाइम पिरियड चेक करते मी. 6 ते 7 महिन्यामध्ये त्याच्या आधीच तुम्हाला कॉन्टॅक्ट वगैरे करते, पण तुमचा कॉन्टॅक्ट डेफिनेटली 100% होणार आहे. कॉन्टॅक्ट तुमचा होणार आहे. फक्त काय मिसअंडरस्टँडिंग तुमच्यामध्ये झाले, तुमच्याशी हा मेसेज म्हणजे मी जे आता मेसेज तुम्हाला सांगते, जसे कार्ड तुमच्या नावाचे रेझोनेट मला इथं झालेले आहेत, जसा मेसेज आलाय तर मी तुम्हाला सांगते, जर तुमच्याशी रेझोनेट तर झाला आणि खरंच तशी फिलिंग आणि तशी सिच्युएशन असेल, जसं मी बोलते की काही गैरसमज किंवा काही गोष्टींमुळे थोडंसं तुमच्यामध्ये दुरावा ते फ्रेंडशिपमध्ये
स्पेशलमध्ये आलेला आहे असं असेल तर मला जरासं मेसेज करून प्लीज सांगा. ओके, आत्ताचे सगळ्यांचे आपण प्रश्न घेतलेले आहेत. हर्षा राजेंद्र पवार यांनी पण पार्टनरविषयी मला विचारलं होतं, पण त्यांनी मला जन्मतारीख पण दिलेली नाही आणि पार्टनरचं नाव पण दिलेलं नाही. राजेंद्र, तुमच्यापर्यंत जर मेसेज पोहोचला तर बघा, तुमचं पार्टनरचं नाव प्लस जन्मतारीख त्यांची ओके मला पाठवून द्या. हां, आणि निधी बोरे तुमच्यासाठी स्पेशल मी मेसेज देते. तुम्हाला मी खूप ट्राय केलं मेसेज द्यायला, दिलेत पण मी तुम्हाला पाठवलं, तुम्ही बघितलेलंच नाही आहेत वाटतं. तुमचं नाव, तुमची जन्मतारीख आहे परंतु रिटर्नमध्ये द्या मला तुमचं नाव, आणि तुमचं नाव हेच आहे का दुसरं आहे मला जरा प्लीज हे करा. नाव, जन्मतारीख, तुमच्या पार्टनरचं, तुमच्या हजबंड कोण आहेत ते त्यांचं नाव आणि त्यांची जन्मतारीख. ओके, आणि ते एकच प्रश्न द्या, तुमच्यासाठी कोणता महत्त्वाचा आहे ना तो प्रश्न द्या, मग मी चेकिंग करून तुम्हाला सांगते. आत्ताचा व्हिडिओ मी सगळा बघा, मी जेवढ्यांचे प्रश्न होते तेवढे सगळ्यांचे प्रश्न घेतलेले आहेत. थोडंसं लॉंगमध्ये एखाद्या वेळी व्हिडिओ जातो इकडे तिकडे थोडंसं चेकिंगमध्ये, तर लॉंगमध्ये जरी गेला तर प्लीज बघत जा. आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले थँक्यू सो मच सगळ्यांना, खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. आणि असंच भरभरून तुमची साथ आणि प्रेम माझ्यावर राहू देत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढं आपला चॅनल शेअर तुम्हाला करता येईल, तुमच्याकडून जेवढं शेअर करता येईल तेवढं प्लीज करा, कारण असं बऱ्याच लोकांना, कारण आपण मराठीतून पहिल्यांदाच चालू करतो, तर असं बऱ्याच जणांना थोडंसं हेल्प होऊन जाईल. ओके, थँक्यू सो मच.